अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज यामध्ये माफ केलं जाणार आहे। किसान सभेच्या वतीनं या घोषणेचं आम्ही स्वागत करतो। कर्जमाफीची घोषणा होत असताना मात्र पुन्हा समिती स्थापन करून त्या समितीच्या ज्या अटी शर्ती लादल्या जातील त्याचा आधार या कर्जमाफीसाठी घेतला जाईल असे संकेत सुद्धा पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे असं विधान करून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्याशिवाय 2 लाखाच्या वरचं कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये धरलं जाणार नाही। शिवाय अतिवृष्टीने बाधित असलेले जे शेतकरी आहेत त्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे। त्यामुळे एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा। त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांचं केवळ 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांची बळवणूक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे। त्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी आम्ही किसान सभेच्या वतीनं करतो आहोत।